नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप ठाकरे। आज आपण आरोग्यदायी चिया पिकाची लागवड याबद्दल माहिती जाणून घेऊया। चिया हे मूळ मेक्सिकोमधील एक तेलबिया पीक आहे। भारतीय शेतकऱ्यांसाठी हे तुलनेने नवीन असले तरी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत आहे। चला तर पाहूया संपूर्ण लागवड माहिती। पेरणीची वेळ। भारतीय हवामानात चिया पेरणीचा सर्वोत्तम काळ 5 ते 25 ऑक्टोबर मानला जातो। मात्र पेरणीवेळी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान बियांच्या चांगल्या उगवणीसाठी योग्य ठरते। चिया थंडीसाठी अत्यंत संवेदनशील आहे। मात्र डिसेंबर आणि जानेवारी या काळात फुले येऊन दाणे भरणे सुरू होते। तर चियाची पेरणी कशी करावी? चियाची पेरणी सीड ड्रिल किंवा पेरणी यंत्राने करता येते। चिया बिया खूप लहान असून त्याच्या पेरणीसाठी ड्रिल उपकरणांमध्ये योग्य ते समायोजन करून घ्यावे। पेरणी अंतर। पेरणीसाठी ओळीत 30 ते 45 सेंटीमीटर तर 2 रोपांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर गरजेचं असतं। बियाण्यांचे प्रमाण कसं वापरणार आपण? बियाण्यांचा दर सुनिश्चित करण्यासाठी चिया बियाण्यांसोबत 3 ते 7 च्या प्रमाणात भाजलेली बाजरी मिसळता येते। अचूक पेरणी केल्यास हेक्टरी फक्त 500 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते। मात्र अनेक शेतकरी हेक्टरमध्ये 2 ते 2.5 किलो बियाणे वापरतात। पेरणीनंतर साधारण 2 आठवड्यांनी उगवणीनंतर 30 सेंटीमीटर अंतरातील अन्य अशक्त रोपे काढली जाते। या विरणीमुळे फक्त सशक्त वाढलेली रोपे शेतात राहतात। खताचा वापर कसा करणार मित्रांनो? चिया पिकाचे चांगले पोषण होऊन बियांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे। हलक्या जमिनीत पेरणीवेळी 20 ते 30 किलो नत्र, 20 ते 25 किलो स्फुरद आणि 15 ते 20 किलो पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे। गरज भासल्यास पेरणीनंतर 30 ते 45 दिवसांनी 10 किलो नत्र प्रति हेक्टरी देऊन घ्यावे। तण आणि कीटक नियंत्रण यासाठी आपण काय उपाय करणार? चिया हे तणाशी स्पर्धा करत वाढणारे ताकदवान पीक आहे। असे असले तरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तणाचे व्यवस्थापन केल्यास फायदा होतो। पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी ट्रॅक्टरने आंतरमशागत करून घ्यावी। हे पीक काटक असून रोगकिडीचा फारसा त्रास होत नाही। मात्र पीक पक्वतेच्या काळात मुंग्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो। चिया पीक 120 ते 130 दिवसात पिकते। मग त्याची सर्व पाने गळून पडतात आणि देठावर फक्त राहतात। विकसित देशांमध्ये लहान बियाण्यांच्या मशीनद्वारे कापणी केली जाते। मात्र भारतात हे पीक विड्याने कापले जाते। मळणी करताना चिया लाकडाच्या काठीने दाबून किंवा कोचून बिया वेगवेगळ्या केल्या जातात। वरील सर्वसाधारण उत्पादन पद्धतीचे चियाची लागवड केल्यास हेक्टरी 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळू शकते। स्वच्छ व वाळलेल्या बिया सामान्य कोठारात किंवा गोदामात 3 ते 4 महिने साठवता येतात। धन्यवाद मित्रांनो।